दरम्यान मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। खूप खूप अभिनंदन तुमचं आधी। तर खातं ठरलंय नाही, काही तुम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे? नाही, असं कधी केली नाही आतापर्यंत आणि आताही नाही करणार। पण तुम्हाला वाटतं जे आधीचं खातं होतं त्यापेक्षा वेगळं खातं? असं काही विचार मी केला नाही। साहेबांचा आभारी आहे आम्ही की एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला एवढं मोठं कॅबिनेट मंत्रिपद दिलंय, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत। बरं जी अनेक वर्ष 2-2.5 वर्ष वाट बघायला लागली, त्याच्यानंतर आता एवढ्या दिवसांनी मंत्रिपद तुम्हाला मिळालेलं आहे, काय खातं मिळावं? आम्ही समाधान आहे, कुठलाही देऊ दे, साहेब जे देतील ते आम्ही घेऊ। आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्ते एवढे खुश आहेत तर मी किती खुश असेल। तर तुम्ही एकदा असं म्हणाला होता की सकाळी जेवण केल्यानंतर संध्याकाळचं जेवण वेगळं लागतं, उपाध्यक्ष नंतर मंत्री म्हणायचं होतं। नाही, आता त्या बाबतीत तेव्हा म्हणत होतो, आता नाही, आता झालं ना। काय जबाबदारी वाटते, काय मिळायला पाहिजे? काय कुठलंही खातं दिलं तरी काय काम करायचं असेल तर कुठलंही डिपार्टमेंट असेल, आदिवासी विभाग मिळेल अशा प्रकारे मग आता एकदम चांगलं होईल, मग तर सगळ्यांना न्याय देता येईल। या राज्याचा कसा विकास करता येईल आणि जे काही खातं मला मिळेल त्या खात्यामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करेल। माझा जो मतदारसंघ आहे प्रामुख्याने ठाणे आणि मीरा भाईंदर, त्या मतदारसंघाचा विकास करून राज्याला एक प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि आमचे सगळ्यांचे लाडके आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना कसं खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर काम करता येईल यासाठी मी प्रयत्न करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।